मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज मी चाललेली आहे कोकण माणगाव आईच्या गावाला। तर गावी कशाला आता तुम्ही म्हणाल ताई आता मध्येच परत आता चाला। तर आता चाललेली आहे, हे बघा सामान आहे थोडंसं। जुना फ्रीज होता एक माझा, तर तो म्हटलं आईचा गावचा फ्रीज बंद पडलेला आहे, मग तिला तो देऊन टाकते। आणि म्हणजे तिला पण थोडंसं तेवढंच भाज्या वगैरे ठेवायला बरं पडतं ना, गावाला फ्रीज नाही असं इकडे तिकडे कुठे देण्यापेक्षा म्हटलं आईला देते। तर मी आणि माझा भाऊ, हा बघा हा माझा भाऊ, हा माझ्या आधीचा भाऊ, तो पण ड्रायव्हरच आहे, ड्रायव्हिंगच करतो। तर तो आणि मी आम्ही दोघं चाललोय। आणि टायगर माझा भरपूर असा रडत होता, मागं लागला, पट्टा गळ्यातून काढून पुढे पळत सुद्धा आला। अर्ध्या रस्त्यात आम्ही पुन्हा रिटर्न गेलो आणि म्हटलं चला नाही जायचं असं नाटकं केली आणि त्याला घरात कसं तरी नादावून घेऊन गेलो। आणि मग त्याच्यानंतर त्याला बसवलं, बांधलं आणि मग आली। तरी तो रडत होता, तर मी काही जास्त दिवस राहणार नाही, आज चालले आणि उद्या लगेच येणार आहे। आणि ते फ्रीज वगैरे द्यायचं म्हणून चालले, बाकी काही नाही। तर गाडीतच बसलाय फ्रीज मस्त, वरती कॅरेजवर बसायची म्हणजे वेळ नाही आली त्याची। म्हटलं बरं झालं चला आतल्या आत बसलाय, छोटा फ्रीज होता ना, म्हटलं बरं झालं चला आता आतल्या आत आपला घेऊन जातो। पनवेलच्या पुढं आलो ना आपण, पनवेलच्या पुढे आलो। टाइमपास म्हणून आम्ही चकल्या घेतल्यात, तर त्या सर्वांनी चकली खायला। टाइमपास, भूक लागली, आता वाजला 1, 11:30ला घरातून निघालेलो। पण रस्त्याला ट्रॅफिक, मुंबईची ट्रॅफिक तर तुम्हाला माहिती आहे, आमच्या तिकडे जाताना एवढी ट्रॅफिक नसते। फक्त एक कळवा रोडवरती, कळवा हायवे, कळवा दिवा हायवेला जरा मिळते, पण नंतर नसते। पण इथं आहे ना कोकण साईडला म्हटल्यावरती, पनवेल इकडे वाशी बिशी मानपूर या साईडला भरपूर अशी ट्रॅफिक होती। आता जाऊ, वा मस्त रस्ता लागलाय आता। हे हा कोणता हायवे, हा नवीन बनवलेला? आपण असं फिरून आलो, तो कुठला रस्ता गेला मग? पुण्याला गेला, तिकडं जुना रोड। हा आता जरा कोकणातील रस्ते थोडे बरे आहेत, बऱ्यापैकी बरे आहेत। आणि चौपदरी झालेत ना रोड आता, हे बघा तिकडे 2 पदरी, इकडे 2 पदरी, म्हणजे चौपदरी असे रस्त्यावरती। हे बघा संत्री, मोसंबी असे फेरीवाले पण विकायला बसलेले आहेत आणि मस्त झाले आता। पहिले रस्ता खूपच बारीक होता, त्यामुळे खूप ट्रॅफिक व्हायची, तर आता जरा मस्त आहे, वेळही कमी वाचतोय आता जायला आणि ट्रॅफिक पण नाहीये। आलोय आम्ही इथं गॅस पंपावरती, तर गॅस भरून घेतो गाडीमध्ये। खोललं नाही पुढचं, कसं भरतात बघ। आता इथून चालू झालं, इकडे आवाज येतोय। चला गॅस भरून झाला आमचं, त्या काकांनी भरलं तिकडून आणि पंप एकदम मस्त स्वच्छ असं पंप आहे। तर चला, बाबूनी गाडी काढली पण बाहेर आणि आम्ही आता निघालो परत। आता एक अर्धा तासामध्ये आम्ही पोहोचू। इलेक्ट्रिक चार्जिंग आहे, काय बोलतो? हा रे, हे बघ इलेक्ट्रिक गाड्यांसाठी चार्जिंग पॉइंट सुद्धा इथे दिलेलं आहे। वा छान आहे ना, मस्त चांगल्या अशा सुविधा झाल्यात आता कोकणात। चला पुन्हा हायवे रोडला, हायवे रोड मस्त लमसम झालाय आता, टेन्शन नाही आता पहिल्यासारखं। पहिले कसं छोटे रोड होते त्यामुळे ट्रॅफिक जाम व्हायची, आता नाही तसं, आता बिंदास एकदम मस्त। आणि मित्रांनो फायनली आम्ही माणगाव रेल्वे स्टेशन पर्यंत पोहोचलेलो आहोत।
आहोत. आता लवकरच एसटी स्टँड लागेल. रस्ता क्रॉस करते. आम्ही आता घेतलेला आहे मटण. गाडी कुठे गेली आपली? तर माणगावला उतरलो आणि आम्ही आता इथे घेतलंय बकऱ्याचं मटण. आता गाडीत बसतो आणि डायरेक्ट घरी. चला. मागं चिकन घेऊन गेलेली ना, तर बोललेली मला मटण आण बकऱ्याचं. म्हणलं चला. मग आज आमच्या इथं मस्त मटण वडे असणार आहे. आणि फायनली आम्ही घरी आलेलो आहोत गावाला. ही बघ बसले बाहेरच. ही बघ आली आणि हा बघ आलाय. आणि गाडी आहे ना अशी उडते डायरेक्ट हवेमध्ये. फरारी होते. आणि हा तुमचा फ्रीज घ्या इथून काढून. उचल काढ. त्याच्याकडे काय काय सामान आहे त्यांनी घेतलंय बघ. आता उद्या ही गाडी तू आमची स्वच्छ करून द्यायची. त्यासाठीच आणलंय गाडी. इथं गाडी धुवाय कोण माणूस नाही म्हणून गाडी इथं घेऊन आले मी. समजलं का? लोक माणसं नेतात गाडी धुवायला, पण मी गाडी घेऊन आले इथं. आईला मी आणलेला आहे गाजरचा हलवा मुंबईवरून बनवून. आई म्हणली मला गाजरचा हलवा आण बनवून. तर मी हा बघा डब्यात मस्त फ्रीजरमध्ये ठेवलेला. आणि आता हा आई तू फ्रीजमध्ये ठेव. तर फ्रीज अजून थंड ठेवा. मग पूर्ण बर्फ मी रात्रभर बर्फात ठेवलेला ना. तर फ्रीज लावला इथं. फ्रीजची अवस्था फार बेकार आहे. सो ठीक आहे जाऊ दे. मी आईला दुसरा फ्रीज करून देईल. दुसरा अजून आहे माझ्या गावाला सुद्धा अजून एक. पण तोपर्यंत चालते तोवर चालव म्हटलं. कारण वापरणाऱ्यांनी नीट वापर केला नाही त्याचा. आता जाऊ दे. तर पूर्ण खराब झालंय. कंडिशन पूर्ण खराब होती त्याची. हे बघा. सो मला वाटलं चांगला असेल. मी काय बघितला नव्हता. डायरेक्ट तसंच गॅप नाही. अगं हा रब्बर इथून फाटलाय. बाकी चिटकतो व्यवस्थित. बाकी काय नाहीये. मी बघितला नव्हता. जाऊ दे. त्याची पूर्ण खराबीच झालेली आहे. पण आता ठीक आहे जाऊ द्या. आईला म्हटलं चालव एवढं 5-6 महिने. मग मी गावाला माझा जो डबल डोअरचा आहे तो तिला देईल आणून. आणि मग मी मुंबईला नवीन घेईल आणि मुंबईचा गावाला देईल असं. आणि हा चाललाय याचा शोध कार्य चालू. हा सगळीकडे म्हणतोय की शॉक लागल. अरे नाही लागत. ती मागे जरासा असेल अर्थिंग ती वायर निघालेली आहे ना, ती बघू आपण नंतर. मग देऊ त्याला भंगार. नाही ते असं होतं. ती अर्थिंग देती नंतर आपण त्याला भंगारवाल्याला विकून टाकू. आईने इथं मला आई आगे तुला तारेचा कात्या भांडी घासायला ठेव. तर आईने इथं काय जेवण बनवलंय? बरंच काहीतरी बनवलंय. सोडे बनवले वाटतं. आणि भात. हा खा 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 मस्त. एवढा? तुम्ही नाही जेवले? आम्ही जेवलो. मग एवढा आम्ही दोघं काय एवढे खाणार आहे? नाही खाणार पण खाऊन तर बघ. अरे मला पण सोडे पाहिजे मोबाईलला त्याला पण देईल ना तुला पण. आणि आता मी 3 वाजता भात खाल्ला. वा मस्त सोड्याचं कालवण भात. वा 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 मस्त. आता मी खाते. हे एकदम खादड आहे. मीठ बघ बरोबर आहे का? हा ती लेफ्ट खात आहे. हा मस्त. त्याच्यात ना वालाचे दाणे टाकलेले आहेत. कडव्या वालाचे आवऱ्याचे शेंगा ना. वांगा बटाटा टमाटा वांग बटाटा टोमॅटो आणि पाठवले सोडे. गाडी धुवायला पाहिजे. एक नंबर. नदीवर घेऊन जाऊ तिला. नदीवर म्हणजे मगर येईल ना. गेला मग रे. अरे नको परत लाल वर तिथे माती बघितली का? माझी चप्पल मी गाडी धुवायला माणूस नव्हता म्हणून आले. तू गाडी धुवून दे म्हणजे उद्या. हा मग चल बाबा. लय घाण झाले. नको नाही अंगणात ते चिखल झालं ती परत बोंबलत बसते. तर चला आता आम्ही चाललोय. आई आणि मी जरा फेरफटका मारूया म्हणलं गावात. तर मुलं इथं अरे सगळे सगळे हात वर करतायत. ते बघा पोरांना माहितीये मी नेहमी येते आणि व्हिडिओ काढत असते. त्यांनी बघितलंच मगाशी लगेच हे करत होते. व्हिडिओ काढणार आहे असं. हे ना लाकडाचं घर. काही जुनी घर आहेत आता.
इथं बघा ही तुरीची झाड आहेत सगळी, ही सगळी तुरीची झाड आहेत जे आपण तूर डाळ खातो ना. हा गवत आहे, असू दे बघते. तर गवत आहे, गवतातून जाते. आता ही आहे तूर, तर ह्याला येतात तुरीच्या शेंगा. हे बघा आल्यात, दिसतात ह्या बघा, कवळ्या आहेत अजून. अजून या आताशी फुलं लागली तशी, आणि फुलाच्या नंतर हे बघा या अशा शेंगा येतात तुरीच्या. ही तूर एवढे उंच उंच होतात बघा तुरीची झाडं. आणि मुगाची झाडं आहेत ना ती एवढीच राहतात. ही जरा आता एवढी एवढी होतील. हे बघा फुल लागले याला, आता फुलवलंय बघा. आता फुल आलंय ना ती शेंगा येतील. ती झाले लगेच 1 महिन्याच्या भरात होऊन जाईल, आहे ना आई. ही बघा ही तूर आहे, बारीक बारीक तुरीच्या शेंगा आल्यात. हे बघा अजून त्याच्यात दाणे पण नीट पकडले नाहीत, दाखवते मी. हा हे बघा अजून आहे ना, हे बघा तुरीचा दाणा बघा, कवळे आहेत अजून. अजून इथं आहे ना हे सगळी मूग. पहिले इथं काहीच करायची नाही शेती, काहीच नव्हते करत आहे ना. आम्ही विहिरीवरून आलो ना, भात लावायचा, भात फक्त पावसाळ्यात लावायची. डोक्यावरून हंडे घेऊन आम्ही या बांधाने चढत चढत आमचं घर तिथं आहे. आता ही सगळी घरं झालीत ना तर काही दिसतच नाही आमचं घर कुठं आहे आणि काय कुठं आहे. नाही तर इथं फक्त मोजकीच 3-4 घरं होती आमची. आता काहीच कळत नाही. आता मुगाच्या शेंगांच्या वेळेस पुढच्या महिन्यात येईल ना तेव्हा मुगाच्या शेंगा दाखवीन तुम्हाला. मुगाच्या शेंगा कशा, आणि मग त्या आपल्याला पोपटी वगैरे करायच्या, शेंगा पण भाजायच्यात, भट्टी लावायची. भट्टी हां, पोपटी वालाच्या शेंगांची, कडव्यावाल्यांची. इथून आम्ही पहिले पाणी घेऊन असे हे जे बांध दिसत आहेत ना, ही बघा जरा झूम करून दाखवते. तर ही बांध येत नाही, बांधांवरून चढून तो मोठा बांध कुठे आहे काही सगळ्यात उंच होतं ते तिथं कुठंतरी होतं. तिथं बोराचं झाड होतं एक, तोडला. तिथं बोराचं झाड होता, तो टपुरात चोडून आम्ही जायचो पाणी घेऊन. तेव्हा काय जवानी होती, ताकद होती. आणि पळत पळत नुसती पाणी व्हायचो आम्ही. सर विहिरीकडे जाऊया. तर आमचा प्लॅन चेंज झालाय. आम्ही विहिरीच्या दिशेने जात नाही, म्हणजे विहिरीकडे जात नाही. आम्ही चाललोय तळ्याच्या दिशेने. म्हणजे विहिरी हा हॉस्पिटल बांधलं. हा बघ बरंच मोठा हॉस्पिटल, आयुष्मान आरोग्य मंदिर. हा चालू नाही झालंय अजून ना, आताच बांधलंय. आणि इथं ग्रामपंचायत आहे उणेगावची. इथं पण घरांची कामं चालू आहेत आता. सगळी ह्याची आहे, RCC मध्येच कामं करतायत. जो तो उठतोय तो आता आहे ना. तर वा ए दे बचपन की यादे बघा, आहे ना. असं टायर आमचा बाबू असा घेऊन चालत राहायचा. टायर असायचा आणि ते काठीने असं करत राहायचा. आणि ते असं बघून मी पण एक उद्योग करत असायची. इथं नदीच्या दिशेने चाललोय आणि नदीच्या दिशेला इथे तळं आहे, तळा बनवलेला आहे. पहिले कसं इथं असं ओपन तळा होता, पण आता चांगलं असं कॉन्क्रिटीकरण करून बांधलंय ना असं. त्याला साईडनी गोल केले ना. आणि इथं खाली आहे ना पूर्ण हे ओढा आहे, ओढा. हे बघा हे असं, हे जे डोंगराचं वरचं पाणी येतं ना संपूर्ण गावाचं, तर ते ओढा इथं आहे. आणि हा ओढा जातो नदीला मिळायला. इथं झेंडावंदन करतात काय, हा हे तळा पहिले ओपन होता. आम्ही हे तळ्यात एकदा गेलेलो, खूप दलदल होती. आणि सूर्य बघ कसा मस्त मावळतीला आलाय, छान दिसतोय. आई या तळ्यात पूर्ण गवतच आहे, गवत आहे. तर आई म्हणली इथं कमळाची फुलं आहेत, बघूया चला. कमळ कमळ कमळ, आमची निशाणी कमळ. लाडक्या बहिणीच्या भावाची निशाणी कमळ.